तीर्थानां हि प्रभावेण कलिकल्मषशत्रुणा कृष्णाया च सन्निधात् पापं नैव भविष्यति। खिद्रापूरच्या कोपेश्वरचा आशीर्वाद घेऊन आपण कृष्णाकाठाने कर्नाटकात प्रवेश करीत आहोत. महाराष्ट्रातील सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास करून कृष्णेचा प्रवाह आता कर्नाटकातून सुमारे 310 किलोमीटर वाहत आहे. कर्नाटकात ती बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा आणि रायचूर या जिल्ह्यातून वाहते. शंकरांना यज्ञासाठी दक्षाने आमंत्रण न दिल्याने रुसलेली सती नंदीसह वीरभद्रांना घेऊन येडूर येथे आली. त्यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात नंदी नाही. येडूर येथे कृष्णेवर शंकरांचे सेनापती वीरभद्रेश्वर यांचे प्राचीन मंदिर आहे. मुख्य मंदिर हे खोलवर आहे. दुरून मूर्तीचे दर्शन होते, पण प्रत्यक्षात तेथे जाता येत नाही. कृष्णा प्रवाहाने आता आपण याबरोबर सत्ती येथे येतो. येथे कृष्णेकाठी सतीचे मंदिर आहे. हे आतल्या बाजूला आहे. रस्ता कच्चा आहे आणि फलक नाहीत. विचारून तेथे जावे लागते. याबद्दल ग्रामस्थांना फार माहिती नाही. या ठिकाणी कृष्णेचे पात्र मोठे आहे. पुढील कृष्णाकाठची गावे दानवाड, तेरवाड, टाकळी ही आहेत. पावसाळ्यामध्ये येथे तुलसी, दूधगंगा नद्यांचे संगम कृष्णेबरोबर झालेले दिसतात. संगमावर जाण्यासाठी टाकळीजवळील रामलिंग येथे जावे लागते. येथे मार्ग फलक नाहीत. रस्ता कच्चा आणि शेतातून आहे. कृष्णाकाठचे हे मंदिर खोलवर आहे. येथे रामाने दशरथाचे पिंडदान केले होते अशी हकीकत सांगतात. येथे जाताना कुल्लोळी, मांजरी ही गावे लागतात. उगार येथे कृष्णेवर धरण आहे. तसेच जमखंडी तालुक्यातील चिकपडसलगीजवळ ही बंधारा आहे. आथणीजवळ कृष्णा आणि अग्राणी या नदीचा संगम आहे. अग्राणी नदी ही खानापूरजवळ उगम पावते. या ठिकाणी अगस्ती ऋषींचे वृक्ष मंदिर आहे. या नदीला पाणी कमी असते. कृष्णेकाठी अनेक नृसिंह मंदिरे आहेत आणि आता आपण शूरपाली येथील प्रसिद्ध नरसिंह मंदिराजवळ जात आहे. पुराणातील कथेनुसार गंगेत स्नान केल्याने असंख्यांच्या पापांनी मलिन झालेली गंगा काशी विश्वेश्वराला शरण गेली. त्यांनी गंगेला कृष्णेकाठी सूप दान करण्यासाठी सांगितले. त्यानुसार गंगा या ठिकाणी आली व तिने सोने, माणिक, मोती, वैडूर्य, चांदी इत्यादींनी भरलेल्या सुपांचे अनेकांना दान दिले. म्हणून या क्षेत्राला शूर्प म्हणजे सूप व त्याचे आलय म्हणजे शूर्पालय किंवा शूर्पाली असे नाव पडले. कृष्णा दर्शनाने गंगा पापमुक्त झाली. येथले नदीकाठचे सौंदर्य व वैभव पाहून परशुरामांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यातून अश्वत्थ वृक्ष प्रकट झाला. या वृक्षाखाली नृसिंह लक्ष्मीचे जागृत स्थान आहे. ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती एका जन्मांध शिल्पकाराने अखंड शाळीग्रामातून साकारलेली आहे. शंख, चक्र, गदा, पद्म याबरोबरच कंठ व चरणभरणाने अलंकृत देवाच्या मांडीवर जगन्माता लक्ष्मी विराजमान आहे. देवळामागील अश्वत्थातून येणारा वारा जणू देवावरती चौऱ्या ढाळीत आहे. येथे कृष्णा पात्रात अष्टतीर्थे असून तेथे स्नान केल्याने पापांचा परिहार होतो. येथे विसर्जन केलेल्या अस्थी शंख होतात अशी श्रद्धा आहे. या मंदिरामागे हनुमानाची मूर्ती आहे व
याचा गळ्याचा भाग नेहमी ओला असतो. येथे पुण्य तो या गंगेचा वास आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. शूर्पालीला येण्यापूर्वी कृष्णा नदीचे झालेले 2 भाग इथे एकत्र मिळतात. पुराच्या पाण्याने नदीकाठच्या देवस्थानचे नुकसान होऊ नये म्हणून न्यासाने या भव्य परिसराला 50 फुटी पाया असलेली भव्य, भक्कम आणि उंच अशी तटबंदी केली. ही तटबंदी सर्व बाजूने आहे. येथे जाण्यास जिना आणि पूल बांधलेले आहेत. देवस्थानचा परिसर रमणीय आहे व शेजारील घाटाच्या पायऱ्यांनी आपण या नदीवर रमणीय परिसरात जातो. आता कृष्णेचा प्रवाह गलगली जंबगी जवळून कोरथी कोल्हार येथे येतो. येथे कृष्णा नदीवर विजापूर आणि बागलकोट जिल्ह्याला जोडणारा मोठा म्हणजे सुमारे 3 किलोमीटर लांबीचा पूल आहे. यानंतर आपण आलमट्टी या धरण क्षेत्रात येतो. येथील बाग अतिशय सुंदर आहे. धरणाचा परिसर भव्य आणि रमणीय आहे. हा प्रवाह आता सतीमणी मार्गे यलगुरू येथे वाहते. यल म्हणजे 7 आणि गुरु म्हणजे देव. येथील 7 गावांचे दैवत असलेल्या जागृत हनुमंताचे दर्शन भाग्यदायी आहे. भक्तीने हनुमंताकडे पाहिल्यावर तो आपल्याशी बोलतो असा भास होतो. आपल्या कार्याची परवानगी घेण्यासाठी येथे ग्रामस्थ कौल लावतात. येथील हनुमंताचे दर्शन व आशीर्वाद घेऊन कृष्णाकाठाने आता आपण प्रसिद्ध अशा कुडल संगमाकडे जात आहोत. बागलकोटच्या जवळ घटप्रभा नदी अनेक मुखांनी कृष्णेला चिक्क संगम या ठिकाणी मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे या नदीचा उगम होतो. येथे हिला हिरण्यकेशी हे नाव आहे. हिडकल धरणानंतर हिचे नाव घटप्रभा आहे. गोकाकजवळ या नदीवर मोठा धबधबा व बंधारा आहे. कुडल संगम येथे कृष्णा व मलप्रभा नदीचा संगम आहे. मल म्हणजे पाप व प्रहार म्हणजे नष्ट करणे. पाप नष्ट करणारी नदी म्हणजे मलप्रभा होय. हिचा उगम बेळगाव जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील जांबोटी कनकुंबी गावाजवळ सह्याद्रीमध्ये होतो. या नदीवर सौंदत्ती येथे मलप्रभा धरण आहे. या नदीकाठी बदामी, ऐहोळे, पट्टडकल या गावांमध्ये अत्यंत सुंदर कलाकुसर असलेली मंदिरे आहेत. बदामीचे बनशंकरी अनेकांचे कुलदैवत आहे. येथे डोंगरात अनेक गुहा असून यात सुंदर शिल्पे आहेत. ऐहोळे व पट्टडकल येथील 7व्या शतकातील भव्य मंदिरे ही स्थापत्यशास्त्र व कला याचा उत्तम नमुना असून याचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी येथे येतात. कृष्णा मलप्रभा संगमावर संगमनाथाचे 12व्या शतकातील चालुक्य शैलीतील स्वयंभू जागृत असे शिवमंदिर आहे. हे वीरशैव लिंगायत समाजाचे पवित्र स्थान असून येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. या संगमावर श्री संत बसवेश्वर यांची समाधी आहे. आलमट्टी धरणानंतर ही समाधी पाण्याखाली जाणार होती. मात्र भक्तांनी सुमारे 300 फूट खोल भक्कम अशी विहीर बांधून त्याचे रक्षण केले आहे. बसवेश्वर समाधी परिसर म्हणजे ऐक्य मंटप. येथे जाण्यासाठी पायऱ्यांनी खूप खाली उतरावे लागते. येथे लिंग स्वरूपात बसवेश्वर समाधीचे दर्शन होते. या सुंदर व रमणीय परिसराला भेट देण्यास भक्त, पर्यटक व अनेक शाळांच्या सहली येतात. संगमनाथ व कुडल संगमाचे दर्शन घेऊन आपला प्रवास नदीकाठाने नारायणपूरकडे सुरू होतो. येथे टेकड्या व जंगल असून कृष्णेवर बंधाराही आहे.
या ठिकाणी कृष्णा खूप खोलवर वाहते व तिच्या कड्यामध्ये छाया भगवतीचे मंदिर आहे. येथे जाण्यासाठी रस्त्यावरून कमान आहे, मात्र तेथून आत गेल्यानंतर दिशादर्शक फलक नाहीत. येथून नदी सुमारे 300 फूट खोलवर असून तिचे पात्र मोठे आहे. या अलीकडेच 2 धरणे असल्यामुळे नदीमध्ये पाणी कमी आहे. येथे खाली नदीकडे उतरण्यासाठी पायऱ्या आहेत व मध्यभागी कड्यामध्ये छाया भगवतीचे मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार विश्वकर्म्याची मुलगी सौज्ञा हिने सूर्याशी लग्न केले, मात्र त्याचे तेज सहन न झाल्याने तिने आपल्या प्रतिरूप छायाची निर्मिती केली आणि ती माहेरी गेली. छायापासून सूर्याला शनी, मनु व तपसी ही मुलेही झाली. मात्र सूर्याला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने तिला पृथ्वीवर जाण्यासाठी सांगितले. यात आपली काही चूक नाही असे सांगून तिने सुरुवातीला नकार दिला, मात्र सूर्याने तिला समजावून सांगितले व माझे किरण सर्वप्रथम तुझ्यावर पडतील असा तिला वरही दिला. येथे छाया भगवतीने कृष्णेकाठी येऊन उग्र तप केले. हे देऊळ नदीकाठच्या कड्यामध्ये आहे. येथे जाणे अवघड आहे. खाली रामतीर्थ, पद्मतीर्थ, गदातीर्थ, ब्रह्मरुध असे कुंड आहेत. पावसाळ्यात येथे अनेक धबधबे असतात. या धबधब्यांचा आवाज ज्यांच्या नशिबी मूल नाही त्यांना ऐकू येत नाही अशी समजूत आहे. एक वेळ काशी यात्रा घडेल, पण छाया भगवती यात्रा घडणे अवघड आहे असे म्हणले जाते. यापुढे कृष्णेकाठी एक लहान जलदुर्ग असून डोंगराबरोबर तिचा संगम होतो. ही नदी सांगलीजवळील डोंगरातून करतल्ली, बसवण्णा, बागेवाडी येथे येऊन तालीकोट येथे कृष्णेबरोबर तिचा संगम होतो व बागलकोट जवळील हिप्परगी येथे कृष्णेवर मोठा बंधारा असून येथील संगमेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच यलगुंडीच्या पुढे गड्डेगुळी बसवण्णा येथे कृष्णाकाठचे बसवेश्वर मंदिरही सुंदर आहे. आता कृष्णाकाठाने आपण कोपर येथे नृसिंहलक्ष्मीच्या दर्शनासाठी येत आहे. कोपरच्या नृसिंहलक्ष्मी स्थळाचा इतिहास 5व्या शतकापासूनचा आहे. येथील जंगलात पूर्वी भृगु ऋषींचे वास्तव्य होते. स्कंद पुराणातील कथेनुसार प्रलय काळात येथे लक्ष्मी नरसिंहाने अश्वत्थ वृक्षातून प्रकट होऊन सर्वांना दर्शन दिलेले आहे. सर्व जगाला प्रलयातून वाचून मी येथे लिंग स्वरूपात राहीन असे त्यांनी सांगितले. अन्य एका हकीकतीनुसार कार्पार ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे भगवान प्रकट झाले व यापुढे याला कार्पार नृसिंह क्षेत्र या नावाने ओळखले जाईल असे सांगितले. विजापूरच्या आदिलशहाच्या स्वप्नात भगवंतांनी या ठिकाणी तू मंदिर बांध व इतर कामे कर म्हणजे तुला संतान होईल असे सांगितले. त्यानुसार त्याने मंदिर, पार, घाट आणि इतर गोष्टी या ठिकाणी बांधून दिल्या. कोपर येथील मंदिर अश्वत्थाखाली असून नरसिंह मूर्ती रुद्राक्ष व लिंग स्वरूपात आहेत. येथील कृष्णा प्रवाह शांत आणि मोठा आहे आणि परिसर हा अतिशय रमणीय आहे. येथील भागाचा आता जीर्णोद्धार आणि अन्य कामे सुरू आहेत. कोपर नरसिंहाचे दर्शन घेऊन आपण कृष्णाकाठाने कडलूर, गुर्जापूर मार्गे कुरवपूरकडे जाण्यासाठी सिद्ध झालो आहोत. कुरवपूरजवळ अलकम तांगडी येथे कृष्णा व भीमा यांचा निवृत्ती संगम आहे. कुरवपूर येथे जाण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी या पवित्र क्षेत्रात प्रथम स्नान केले होते. त्यामुळे
या संगमाला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। तांगडी येथे जाण्यासाठी कृष्णेवरील मोठा पूल पार करून कृष्णा रेल्वे स्टेशनवरून पुढे जावे लागते। हे गाव दाखवणारे मार्गदर्शक फलक येथे नाहीत, विचारत जावे लागते। रस्ते कच्चे व शेतातून आहेत। नदीकाठचे मंदिर नव्याने बांधलेले आहे आणि पात्रही मोठे आहे। येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक मोठा पुतळाही उभारलेला आहे। भीमा नदी ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर या डोंगरामध्ये उगम पावून पुणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटकात येते। हिला अनेक उपनद्या असून यावर अनेक धरणे व बंधारे आहेत। पंढरपूर येथे या नदीला चंद्रभागा म्हणतात। या नदीकाठी पंढरपूर व गाणगापूर आणि सन्नती येथील चंदला परमेश्वरी अशी तीर्थक्षेत्रे आहेत। अर्थात उगमाजवळचे भीमाशंकर ही एक प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगातील तीर्थस्थान आहे। रायचूरजवळ कृष्णा नदीबरोबर संगम होऊन आता नदीचा जलाशयही मोठा झालेला आहे। कुरवपूर हे कृष्णा नदीचे नाभिस्थान आणि श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी आहे। पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म आपळराज आणि सुमती यांचे पोटी झाला। त्यानंतर त्यांनी तपोभूमी व कर्मभूमी म्हणून कुरवपूर या कृष्णा नदीमधील बेटाची निवड केली। येथे कृष्णा अनेक स्रोतांनी व सर्व बाजूनी वाहत आहे। येथे स्वामींची समाधी नसून त्यांनी ज्या गुहेमध्ये तपश्चर्या केली ती शिळा आणि लिंग आहे। अश्वत्थ स्वरूपात या परिसरात मोठा पिंपळ आहे। नित्य भक्ती करणाऱ्या परिटाला पुढील जन्मात राजा करणे तसेच सहस्र भोजन देण्यासाठी कुरवपूरला येणाऱ्या ब्राह्मणाला ज्या चोरांनी कपटाने मारले त्या सर्व चोरांना ठार करून ब्राह्मणाला जिवंत करणे या घटना कुरवपूर येथीलच आहेत। बाहेरील मंदिराचा जीर्णोद्धार होत असून येथे भव्य कमान आहे। घाट व भक्त निवास बांधलेला आहे। येथे येण्यासाठी पुलाचे काम अजूनही अर्धवट आहे। रायचूरवरून येथे येण्यासाठी अतकूर येथे यावे लागते। येथील रस्ता कच्चा आहे। दिशा आणि पथदर्शक फलक फारसे नाहीत। वाहनाने रायचूरवरून येथे पोचण्यास सुमारे 1.5 तास लागतो। कुरवपूर या बेटावर जाण्यासाठी पूर्वी मोठ्या कढयासारख्या डालगी होती, मात्र आता लहान मोटार बोटी आहेत, मात्र त्यांची वेळ नक्की नसते। पलीकडील तीरावर उतरल्यानंतर देवळापर्यंत आपल्याला चालत जावे लागते। येथे चालत जाण्यासाठी पायवाट आहे, मात्र मार्गफलक नाहीत। ट्रॅक्टरमधून जाण्याची व्यवस्था भाडे देऊन आपल्याला करता येते। येथे बेटावर वस्ती, शेती, पशुधन, व्यवसाय व शाळा इत्यादी आहेत। येथे या गावाला कुरवापूर असे म्हणतात। येथील दर्शनासाठी सभामंडपात जाण्यासाठी आपल्याला शर्ट काढून व लुंगी सोळे नेसून जाता येते। येथे इतरांनी ठेवलेली सोळी घालण्यासाठी तात्पुरती उपलब्ध होतात। गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नाही। गाभारा काटकोनात असून बाहेरून तो आपल्याला दिसत नाही। समोर दत्तमूर्ती असून तेथून आपल्याला गाभाऱ्यातील शिळेचे दर्शन होते। मला 1 मिनिट तेथपर्यंत जाण्याची परवानगी दिलेली होती। हे दर्शन अतिशय प्रसन्न, आनंददायी आणि मनाला समाधान देणारे होते। मंदिर परिसरात मराठी बोलणारे व समजणारे लोक आहेत। श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन आता आपण कर्नाटकातील प्रवास संपवून तेलंगण राज्यामध्ये आणि कृष्णाकाठाने जात आहोत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री कृष्णाबाई महाराज की जय।